जय शिवराय गाईज. आज आपल्या डेली बुक रिडिंग कशी अशी चॅलेंजचा 160 डे आहे आणि या हार्टिंग अबाउट हार्टिंग बुकचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो. या बुकला कंप्लीट करण्यासाठी मला 47 दिवस लागले. कन्सिस्टंटली आणि डिसिप्लिन ठेवून मी ह्या बुकला डेली रीड करत राहिलो आणि हा बुक माझा आज पूर्ण कंप्लीट झाला मित्रांनो. आता सक्सेस कसं मिळवायचं हे सगळे सांगतात, परंतु जेव्हा तुम्ही हरत असता आणि तेव्हा कसं सर्वाईव्ह करायचं हे या बुकमधून आपल्याला शिकू शकता आपण. परत या बुकमधून मी काय शिकलो, पहिलं तर हाऊ टू फायर द पीपल यू लव. तुम्ही तुमच्या आवडत्या लोकांना कसं फायर करू शकता. सेकंड, जेव्हा काही प्रॉब्लेम चालू असतात आणि त्यावेळेला तुम्ही कसं लीड करू शकता. त्यानंतर थर्ड, की कुठल्याही सक्सेसला एक सिक्रेट फॉर्म्युला नसतो, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर फोर्थ, खरी लिडरशिप तीच असते जेव्हा तुम्ही घाबरलेला असता आणि त्यावेळेला तुम्ही हार्ड डिसिजन घेता, ती खरी लिडरशिप असते मित्रांनो. अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही या बुकमधून शिकू शकता. जर तुम्हाला तुमचं करिअर चेंज करायचं असेल किंवा तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर नक्की, किंवा तुम्हाला एखादं स्टार्टअप ओपन करायचं असेल तर नक्कीच हा बुक वाचा. खूप बेनिफिशियल आहे बुक मित्रांनो. आणि कन्सिस्टंटली वाटण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तो तुमच्या हॅबिटमध्ये उतरेल आणि तो तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये तुम्ही अप्लाय करू शकाल. 3 गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा. पहिली गोष्ट तर 30 डेचं एक चॅलेंज घ्या. कोणते एक चॅलेंज, बुक रिडिंग चॅलेंज, रनिंग चॅलेंज, कोणते एक चॅलेंज. त्याच्यानंतर 5 वाजता उठण्याचा प्रयत्न करा मित्रांनो 30 दिवस. थर्ड, डेली, वीकली, मंथलीचा एक टार्गेट सेट करा. जसं उद्याचा टार्गेट तुम्ही आज सेट करू शकता. उद्या काय करणार आहे ते आज एक बुकमध्ये लिहा आणि बुकमध्ये सेट करा मित्रांनो. मोबाईलमध्ये सेट करू नका. नक्कीच याचा तुमच्या लाईफमध्ये फरक पडेल, तुमचे हॅबिट चेंज होतील आणि लॉंग टर्ममध्ये तुम्हाला या गोष्टी खूप बेनिफिशियल ठरतील आणि तुम्ही सक्सेसफुल व्हाल मित्रांनो. थँक्यू.